नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, नवीन उपलब्ध कागदपत्रानुसार सोव्हिएत युनियनच्या विघटनामागे बोरिस येल्सिन हा कारणीभूत होता व तो अमेरिकन सरकारचा कळसूत्री भावला होता हे समोर आले आहे. सोव्हिएत रशिया फुटण्यास तत्कालीन सुप्रीम काउन्सिलने विरोध केलेला होता. त्यावेळी क्लिंटन व बोरिस येल्सिन मधील पत्रव्यवहार समोर आला आहे व त्यात येल्सिन व बाकी कंपनीला $2.5 अब्ज मदत म्हणजे लालच अमेरिकेने दिली होती असे समोर आले आहे. भारतात असाच प्रकार चीन मोदीला RSSला वापरून करत असावा अशी शंका येत आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, ती तुम्ही जरूर वाचा. व यावर मित्रांनो मी आधीच 2 एपिसोडही केले आहे, तेही तुम्ही जर बघितले नसतील तर जरूर बघा. मित्रांनो, अमेरिका वेळोवेळी त्यांची क्लासिफाईड डॉक्युमेंट्स अनक्लासिफाईड करत असतात. त्यातून त्यांचे भूतकाळातील अनेक षडयंत्र जगासमोर येत असतात. आता मी तुम्हाला एक माहिती दाखवत आहे, ती आधी बघा. बघितलेत? आता यात एक्सचेंज प्रोग्राम ऑफ US डिपार्टमेंट ऑफ स्टेट 24 एप्रिल 2017ला त्यांनी जे डिक्लासिफाईड केले त्यानुसार त्यांनी जगातील काही इन्फ्लुएन्शियल लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यात त्यांच्याकडून लीडरशिपची ट्रेनिंग घेऊन गेले होते. त्यात 7 नंबरवर आहेत नरेंद्र मोदी, जे 1993 ते 1999 तेथे ट्रेनिंगला होते. आता ही ट्रेनिंग त्यांना कोणी दिली, काय दिली हे तुम्ही समजू शकतात. तेथून ट्रेनिंग घेऊन येताच नंतर त्यांचे गुजरातचे आधी मुख्यमंत्री व नंतर लगेच पंतप्रधान व 9 नंबरवर आहेत थेरेसा मे व थेरेसा मे ह्या इंग्लंडच्या पंतप्रधानही झाल्यात. व ह्या थेरेसा मे यांचा नोटबंदीशी कसा संबंध आहे याचे डिटेल मी एका एपिसोडमध्ये सांगितले आहे. तो एपिसोडही बघितला नसेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तेही नक्की बघा. आता एक फोटो दाखवतो. त्यात नरेंद्र मोदी यांच्या डाव्या बाजूला जी पहिली व्यक्ती आहे ती किशन रेड्डी, तेही मिनिस्टर ऑफ स्टेट होम राहून चुकले आहेत मोदी पंतप्रधान झाल्यावर. आता याबद्दल अमेरिका कधीतरी मोदी सरकार आपले षडयंत्र होते याचे ते कागदपत्र डिक्लासिफाईड करतील याचीच वाट बघायची आहे का? वर त्यांनी चीन सोबतही असाच करार झाला होता, ही भविष्यात कधी उघड होईल याचीच वाट बघायची आहे का? मित्रांनो, आपण आपली भारतीय जनता आंतरराष्ट्रीय षडयंत्राला बळी पडत आहोत. याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आता आली आहे. कारण प्रतिगामी शक्त्या सर्व संघटित आहेत, फक्त पुरोगामी म्हणवणारे संपूर्ण असंघटित आहेत. आपापल्या महत्वाकांक्षा व प्रलोभनात नक्कीच तुम्ही याचा विचार केला पाहिजे. नमस्कार, मी सचिन संघवी.